महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। रामटेक पोलिसांनी पकडला लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखू। रामटेक पोलिसांची मोठी कारवाई। 10,24,844 रुपयांचा मुद्देमाल जप्त। PSI कार्तिक सोनटक्के यांची कामगिरी। दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी परी पोलीस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के पोलीस स्टेशन रामटेक सोबत पोलीस शिपाई 2217 डोकरीमारे असे पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की देवलापारकडून मनसरकडे एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH21AH 5111 मध्ये तंबाखूजन्य पदार्थ घेऊन येणार आहे। वरील माहिती वरिष्ठांना देऊन PSI सोनटक्के पंचवत स्टॉपचे सह RTO टोल नाका कुमारी येथे पोहोचले। काही वेळानंतर देवलापारकडून एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH21AH 5111 ही येताना दिसली। वाहन चालकाला हाताने थांबण्याचा इशारा केला असता चालकाने टोल नाक्यापासून काही अंतर पुढे जाऊन गाडी थांबवली। चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव शेख अजीम शेख अल्ताफ, वय 25 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 73 भंते आनंद कौशल्यानगर, पिली नदी, उप्पलवाडी, नागपूर असे सांगितले। पंचासमक्ष सदर स्कॉर्पिओ गाडीची पाहणी केली असता स्कॉर्पिओ गाडीमध्ये 8 पांढऱ्या प्लास्टिकच्या बोऱ्यामध्ये इंगल तंबाखूजन्य पदार्थाचे 400 ग्रॅम वजनाचे एकूण 528 पॅकेट, ज्याची प्रति पॅकेट किंमत 700 प्रति रुपये प्रमाणे एकूण 3,69,600 रुपयांचा माल व सोबत होला तंबाखूजन्य पदार्थाचे 200 ग्रॅम वजनाचे एकूण 96 पॅकेट, ज्याची प्रति पॅकेट किंमत 164 रुपये प्रमाणे एकूण 15,744 रुपयांचा माल 4 पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक बोरीमध्ये होला तंबाखूजन्य पदार्थाचे 200 ग्रॅम वजनाचे एकूण 400 पॅकेट, ज्याची प्रति पॅकेट किंमत 164 रुपये प्रमाणे एकूण 65,600 रुपयांचा माल, तसेच इगल तंबाखूजन्य पदार्थाचे 400 ग्रॅम वजनाचे एकूण 8 पॅकेट, ज्याची प्रति पॅकेट किंमत 700 रुपये प्रमाणे एकूण 5,600 रुपयांचा माल, मजा तंबाखूजन्य पदार्थाचे 200 ग्रॅम वजनाचे एकूण 180 टिनाचे डबे, ज्याची प्रति टिन डबा किंमत 935 रुपये प्रमाणे एकूण 1,68,300 रुपयांचा माल, असा एकूण 6,24,844 रुपये, तसेच स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH21AH 5111 किंमत 4 लाख रुपये असा गाडीसह एकूण 10,24,844 रुपयांचा मिळून आला। सदर गाडी मालासह पुढील कायदेशीर कार्यवाही करता पोलीस स्टेशन रामटेकला जमा करण्यात आली। आज दिनांक 6 मार्च 2023 रोजी अमरनाथ यादव सोनटक्के व ललित प्रभुदास सोयाम, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, सिव्हिल लाईन, नागपूर हे पोलीस स्टेशन रामटेकला हजर झाल्याने त्याचे लेखी रिपोर्टवरून सदरचा गुन्हा अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम 26(2) I 26(2) IV 3(1)(22)(V) 27(3)(E) 30(2)(A) 59 सह भादसे 1860 कलम 188, 272, 273, 328 अन्वये नोंद करून तपासात घेतला। सदरची कार्यवाही माननीय अशित कांबळे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब रामटेक विभाग रामटेक तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक व माननीय हृदयनारायण यादव पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन रामटेक यांच्या मार्गदर्शनात परी पोलीस उपनिरीक्षक कार्तिक शंकर सोनटक्के, पोलीस शिपाई 2217 नितेश डोकरीमारे यांनी केली। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे, विदर्भ ब्युरो चीफ। आम्ही ग्रामस्थ मंडल अंजप यांच्या वतीने आज या ठिकाणी आपणास काही माहिती देऊ इच्छितो। एनर्जी असोसिएशन स्वित्झर्लंड यांच्यामार्फत गाव पाणी पुरवठा योजना अंजप गावासाठी 2010 साली राबवण्यात आली। ग्रामपंचायतीच्या ठरावातून ती गावातील एक पिण्याचीच पाण्याची योजना असल्या कारणास्तव ग्रामपंचायतच्या माध्यमातून ती हँडवर्क करण्यात आली। परंतु आज गावाचं विस्तारीकरण आणि नागरीकरण याच्यामुळे गावाला पुरेसा पाणी मिळत नाही आहे आणि ग्रामस्थांची खूप हलगर्जी होते।
आज जे स्टँड पोस्ट आहे त्या स्टँड पोस्टवरती 40-50 महिला एकत्रितरित्या येऊन पाणी भरण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्यांना एक हंडाही पाणी मिळत नाही आहे। आम्ही ग्रामस्थांनी त्यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी आम्हाला अरेरावाची भाषा केली आणि ती माझ्या स्वतःच्या मालकीची असून ती मी करेल त्याच पद्धतीने किंवा मी तिचं नियोजन करेल त्याच पद्धतीने तिचं पाणी तुम्हाला मिळेल। यानंतर तुम्ही माझ्याकडे कुठल्याही प्रकारची तक्रार करायची नाही आहे, अशा पद्धतीची अरेरावी करून त्यांनी तिच्यावरती मालकी हक्क दाखवलेला आहे। आम्ही ग्रामस्थ ग्रामपंचायतीकडे आज अर्ज देऊन या ग्रामसभेमध्ये आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी करत आहोत, परंतु आज ग्रामस्थ उपलब्ध नसल्यामुळे ही मासिक सभा ग्रामसभा तहकूब करण्यात येत आहे, परंतु आम्हाला योग्य तो न्याय मिळावा। पाणी मिळत नाही आहे आणि त्यांच्याकडे 3 साईट उपलब्ध आहेत। त्यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टीमध्ये एनए प्लॉटिंग असेल, बंगलो सिस्टीम असेल, आंब्याची लागवड असेल, स्वतःचे घर असेल, यामध्ये लाखो लिटर पाणी ते मुबलक प्रमाणात वापरतात आणि ग्रामस्थांना त्यापासून वंचित ठेवतात। तर आमचं एकच म्हणणं आहे का ती ग्रामस्थांकडे वर्गीकरण करून गाव कमिटी नेमून ती ग्रामस्थ चालवण्यासाठी सक्षम आहे। नाही जर आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही त्या व्यक्तीविरोधात सदर्भ उपोषणास बसणार आहोत। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।